आज गजानन बाबाचा प्रगट दिन आहे. झुणका भाकर कर. आज मी करते गजानन बाबांच्या आवडीचा नैवेद्य झुणका भाकर. आज गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि त्यांना झुणका भाकरीचाच नैवेद्य असतो. मोठे 2-3 कांदे घेतलेत, असे थोडे जाडसरच कापून घेणार आहे, खूप बारीक नाही करायचे. जाड मिरची घेतली आहे, ती पण अशी मोठी मोठी कापून घेणार आहे. ही जाड मिरची अजिबात तिखट नसते, त्यामुळे हीच मिरची वापरायची शक्यतो. लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर घेते बारीक कापून. टोमॅटो घेते एक मोठ्या साईजचा बारीक कापून. तेल घालून घेते पॅनमध्ये. जिरं मोहरी घालायची आहे. लसणाचे तुकडे घालून घ्यायचे. मिरचीचे तुकडे पण घालून घ्यायचे आहेत. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडासा कलर बदलला जाड कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तेलात कोथिंबीर घालायची. कोथिंबीर तेलात घातली की त्याचा रंग छान हिरवा राहतो, ती काळी पडत नाही. कांदा पण तयार झाला आहे. खूप लाल नाही करायचा आहे कांदा. थोडासा रंग बदलला की टोमॅटोचे तुकडे घालून घ्यायचे, हळद घालायची. मग त्यात हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता यात मी वरतून कोरडं बेसन भुरभरून घेणार आहे. पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर वरतून मग मीठ घालणार आहे आणि थोडासा पाण्याचा शिपका मारून घेणार आहे मी याच्यावरती. जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडासा शिपका मारायचा आहे. झाकण ठेवून याला 1-5 मिनटं वाफ देऊन घ्यायची. गॅस अगदी कमीवर ठेवायचा आहे. झाकण काढून एकदा हलवून घेतलं आहे. परत 1 मिनिट झाकण ठेवणार आहे. झुणका तयार झाला आहे. त्याला तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, तसा पण खाऊ शकता, कारण हा तिखट नाही आहे अजिबात. जाड मिरची घातलेली आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. परतून कोथिंबीर घालून घेते आणि यात तुम्ही लिंबू पिळून तसा पण खाऊ शकता. इकडे मी केला होता गुळाचा शिरा. भाकर पण तयार झाली आहे. आता मी सर्व नैवेद्य काढून घेणार आहे. झुणका, शिरा, ठेचा, ठेचलेला कांदा, गजानन महाराजांच्या आवडीचा.